पुऱ्या तो आपण नेहमीच बनवतो, पण आपण ज्या पुऱ्या बनवतो त्या नॉर्मल गव्हाच्या पिठाच्या असतात. पण आज मी ना तुम्हाला छानपैकी अशा पालक पुऱ्या बनवून दाखवणार आहे. इतक्या कुरकुरीत, गरमागरम, टेस्टी आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी असतात. भरपूर वेळापर्यंत कुरकुरीत राहतात. एकदम छान कडक बनतात. पाहू शकता तुम्ही किती छान अशी टम फुगलेली ही पालकची पुरी गरमागरम चहासोबत किंवा भाजीसोबत, केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. टिफिनला नेऊ शकता, प्रवासात नेऊ शकतात. खूप छान लागतात. चव असते याच्यामध्ये, एकदम भारी वाटतात खायला. तर तुम्ही नक्की करून बघा. जर पालक खायला आवडत नसेल तर पालकापासून अशा पुऱ्या करून बघा, खूप भारी लागतात. तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया. तर मी इकडे थोडीशी पालक घेतलेली आहे. देठं वगैरे म्हणजे दांडी वगैरे असते बघा, ती काढून घ्यायची. म्हणजे अगदी थोडीशी ठेवायची पानाजवळची. बाकी जी पुढची असते ना लांब दांडी ती तोडून टाकायची. तर इकडे मी थोडासा पालक स्वच्छ धुवून आणि सुकून घेतला आहे. थोड्याच पुऱ्या बनवायच्या त्यामुळे मी थोडा पालक घेतला आहे. त्यानंतर पालकाची पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला मिरची, लसूण, थोडेसे जिरे टाकायचे आणि ओवा घेतला आहे. ते आपल्याला पीठ मळायला हवा आहे, तो काही पेस्टमध्ये टाकायचे नाही. तर हे सगळं साहित्य तुम्ही पाहू शकता. लसूण, मिरची आणि जिरे. त्यानंतर इकडे सफेद तीळ घेतलेले आहे. 1-2 चमचे बेसन पीठ घेतले. खूप छान खस्ता पुऱ्या होतात यांनी. आणि आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच आपल्याला साहित्य लागणार नाही. झटकीपट ह्या पुऱ्या बनल्या जातात. तर सर्वप्रथम काय करायचं, हे जे पालक आपण घेतलेत ना पानं, ते जरा गरम पाण्यामध्ये ठेवायचे. इकडे तुम्ही गॅस बंद ठेवला तरी हरकत नाही, फक्त पाणी तापून घ्या छान प्रकारे. आणि हे ना मस्त पानं ह्याच्यामध्ये डिप करायचे. काही शिजवत बसवायचं नाही, फक्त आणि फक्त थोडंसं याला गरम पाण्यामध्ये डिप करायचं. याचा नॉर्मल कच्चापणा निघून जातो. आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर ना साखर टाका. ह्याने काय होतं माहिती आहे का, पालकचा जो हिरवा आहे ना, हिरवा रंग ना अगदी तसाच राहतो. म्हणजे याचा फिकपक नाही पडत. आणि एकीकडनं थंड पाणी काढून ठेवा फ्रीजमधलं. ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही गरम गरम पाण्यातली पालक ह्याच्यामध्ये डिप करायची. त्यामुळं काय होतं, पालकाचा रंग एकदम छान वेळापर्यंत असा पॅक राहतो. आणि त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ना, म्हणजे शिजण्याची, ती सुद्धा मग थंड होते. तिकडे बघू शकता हा पालक मी 1 मिनटं 1.5 मिनटं ठेवलेला आहे. आणि आता मी लगेचच काढून थंड पाण्यामध्ये ह्याला ठेवणार आहे. हे बघा, लगेच काढून झटकेपट ह्याच्या थंड पाण्यामध्ये याला ठेवायचं. तुम्ही पाहू शकता पालकचा रंग बघा, इतका हिरवागार दिसतोय. ह्या थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ना याची जी शिजण्याची प्रोसेस असते ना गरम पाण्यातली, ती लगेच थांबली जाते. आणि दुसरी गोष्ट ना, रंग खूप छान वेळापर्यंत असा हिरवा राहतो. मस्त अशा हिरव्यागार पुऱ्या दिसतात. 1-2 मिनटं ठेवायचं किंवा 1 मिनटं ठेवलं तरी हरकत नाही. आणि मग हे सगळं पाणी असं निथळून घ्यायचं. हे बघा, हे असं थंड पाण्यातून ना ही पालक काढून घ्यायची, पाणी निथळून घ्यायचं. हे असं हलक्या हाताने याला दाब द्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला असं टाकून घ्यायचे. सगळं पाणी पालकामधलं असं निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात याला टाकायचं. आता आपल्याला पेस्ट बनवायची. ह्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, थोडेसे जिरे टाकायचे. मीठ वगैरे काही टाकायचं नाही. अजिबात पाणी न टाकता ह्याची पेस्ट बनवायची. झटकेपट ही पेस्ट बनली जाते. वाटलंच थोडासा म्हणजे वाटायला थोडंसं जड जात असेल तर थोडं पाणी टाकू शकता तुम्ही. तर पाहू शकता हे मस्त पालकची पेस्ट किंवा प्युरी आपण बनवलेली आहे. आता आपण पीठ मळूया. तर 1 वाटी इकडे मी गव्हाचं पीठ घेतले, गव्हाचं पीठ. आणि इकडे मी बेसन पीठ घेतले 2.5 चमचे. बेसन पिठामुळं ना खूप छान चव तर येते. दुसरी गोष्ट खस्ता बनतात पुऱ्या. त्यानंतर मी इकडं सफेद तीळ टाकलेत, थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडासा तळहातावर 1 चिमूटभर ओवा घ्यायचा आणि कुस्करून ह्याला असं पिठामध्ये टाकायचं. खूप छान फ्लेवर येतो ओवा जिऱ्याचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि 2 चमचे ना असं गरम गरम तेल तापत ठेवलेलं आहे पुऱ्यासाठीच. त्यातलं कोमट तेल जे असतं ना ते याच्यामध्ये टाकायचं 2 चमचा. थोडंसं धना पावडर टाकू शकता, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण चांगली चव येते पुऱ्याला. आता इकडे मी 2 चमचे गरमागरम असं तेल टाकलेलं आहे. चांगला तडका बसतो आणि मग पुऱ्यासुद्धा कुरकुरीत राहतात.
आता याला हलक्या हाताने पहिलं सर्वप्रथम चोळून घ्यायचं. बेसन पीठ, तेल वगैरे जे टाकले ना ते सगळं चोळून घ्यायचं आणि मगच ही वाटलेली प्युरी थोडी थोडी टाकायची, एकदम नाही टाकायची, नाही तर काय होतं पातळ होऊ शकतो पीठ. त्यामुळं जसं तुम्हाला वाटेल तसंच ही प्युरी याच्यामध्ये टाकत राहा. एक घट्ट पीठ मळून घ्यायचं याचं. एक 5-6 मिनटातच ही पीठ मळलं जातं. हे बघा जसं लागेल तसं ही प्युरी टाकत राहा याच्यामध्ये. पाण्याचा वापर अजिबात करू नका, फक्त प्युरीमध्येच हे पीठ मळून घ्यायचं. हे बघा हे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे. पूर्ण पालक प्युरी मी इकडे वापरलेली आहे, म्हणजेच पेस्ट. आता याच्यावर थोडंसं अगदी तेल लावून घेते आणि याला जरा नरम सॉफ्ट करायचं. एका दुसऱ्या प्लेटमध्ये आता मी याला काढून घेते. हवं तर तुम्ही 5 मिनटं याला ठेवू शकता किंवा लगेचसुद्धा करू शकता. तर मी लगेच करायला घेते. पण तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर हिरवगार असं पालकाचं हे आपलं पुऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट नरम झालेलं आहे. आता छोटे छोटे लाट्या करायच्या, उंडे बनवायचे, जसं आपण नॉर्मल बघा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो ना, अगदी तसं करायचं. एक छोटी छोटी लाटी घ्यायची आणि एकदम असे करून ठेवा. एक 7-8 किंवा 10 अशा लाट्या करून ठेवल्या की पटापटा मग लाटता येतात. लहान मोठे छोटे जसेही तुम्हाला आवडतील तशा तुम्ही ह्या लाट्या बनवा. आता तुम्हाला पुऱ्या कशा लाटायच्यात म्हणजे आवडीनुसार लाटा, जाड पातळ जशीही तुम्हाला आवडत असेल पुरी लाटा. पण जर तुम्हाला कुरकुरीत पुरी हवी असेल ना तर पातळ लाटा, म्हणजे चपाती असते बघा आपली पातळ, अगदी तशा पद्धतीने लाटा. पाहू शकता ह्याची कडा बघा, पातळ करायची. थोडंसं लाटण्याला तेल लावायचं म्हणजे हे चिटकत नाही खाली. हे बघा अगदी थोडंसं तेल लावायचं आणि असं हलका हात वापरायचा लाटताना. आणि पाहू शकता बघा किती मस्त पातळ अशी पुरी लाटली का नाही. जर कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील ना तुम्हाला तर पातळ अशी ठेवा, एक लेअर जाड बस. आणि जर थोड्याशा तुम्हाला जाड हव्या तर त्या थोड्या कशा होतात ना नरम सॉफ्ट राहतात, म्हणजे जास्त वेळापर्यंत ना त्या फुगल्याला राहत नाही किंवा असं क्रिस्पी राहत नाही. त्यामुळं ना जाड पुऱ्या नका करू, ह्या थोड्याशा अशा पातळ ठेवायच्या जेणेकरून ह्याच्यातला क्रिस्पीपणा भरपूर वेळापर्यंत राहतो, त्या अशा खाली दबत नाहीत लवकर. आता ह्या सगळ्या पुऱ्या मी अशा लाटून घेते. पाहू शकता अगदी लाटण्याला थोडंसं तेल लावलं की न चिटकता ह्या पुऱ्या लाटल्या जातात. तर मी इथं 5-7-8 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तेल तापत ठेवलं होतं मी. स्लो गॅस करायचं, कडकडून तेल तापून घ्यायचं आणि मग एक एक पुरी याच्यामध्ये सोडायची. आता तेल ना चांगल्या प्रकारे तापलेलं होतं ना त्यामुळे ही लगेच पुरी शेकली जाते. तुम्ही पाहू शकता आपण पातळ पुऱ्या लाटल्यामुळं पुऱ्या बघा किती छान फुगलेल्या आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता जवळून. वा वा किती मस्त झाल्यात बघा, किती सुंदर रंग आलाय का नाही. एकदम छान गोल गरगरीत अशा या पालकाच्या पुऱ्या तयार होत आहेत. आणि हे सुरुवातीचं तेल होतं ना जरा तापलं होतं त्यामुळे ह्या लगेच शेकल्या गेलेल्या आहेत. आणि गॅस आता स्लो केला आहे. हे बघा काढून घेऊया, नाही तर काय होतं करपल्या जाऊ शकतात. तर मस्त झाल्यात, एकदम कडक झालेल्या आहेत, काढून घ्यायच्या. आता मी गॅस स्लो केला, थोडासा टेम्परेचर तेलाचा कमी असतो. आता ह्या तिसऱ्यासुद्धा आपण टाकून घेऊया. इकडे सुद्धा मी 3 पुऱ्या सेट करते, पाहू शकता. आणि ह्याला असं हलक्या हाताने थोडंसं असं डीप करायचं, ज्यामुळं काय होतं लगेच पुरी फुगली जाते. आणि तुम्ही पाहू शकता इकडे एकही पुरी अशी आपली दबली नाही खाली. सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या फुगल्या गेलेल्या आहेत. आणि अशा पुऱ्या झाल्या की खरंच खूप मनाला आनंद होतो की पुरी केली आणि फुगली नाही ना मग आपल्याला थोडंसं तरी निराशा वाटतीच. ते पाहू शकता किती मस्त पुऱ्या फुगल्यात का नाही, एकदम छान झाल्यात. अजिबात एक पण पुरी अशी आपली दबली नाही खाली. व्यवस्थित पीठ मळण्यात आलं, व्यवस्थित सगळं साहित्य टाकलं की चांगल्या पुऱ्या. आणि दुसरी गोष्ट पातळ लाटताना थोड्याशा तर पुऱ्या तर फुगणारच फुगणार. हे बघा ह्याला थोडा वेळ ठेवायचं स्लो गॅसवर, छानपैकी कडक होऊन द्यायच्या आणि मगच काढायच्या. हे बघा अशा कडक होऊन द्यायच्या, अशा वाजल्या पाहिजेत पुऱ्या. अशा जाळीमध्ये काढता वेळेस ह्या अशा वाजल्या पाहिजेत, कडक कडक होतात. आता ह्यासुद्धा मी जरा फ्राय करून घेते. आणि झाल्या आहेत बघा आपल्या ह्या गरमागरम सुरुवातीच्या पुऱ्या, ज्या मी लाट्या केल्या होत्या बघा त्याच्या करून घेतलेल्या आहेत. आणि पालकाच्या पुऱ्या तुम्ही पाहू शकता किती छान झाल्यात का नाही. म्हणजे कुणालाही जर वाढताना म्हणजे सर्व करताना चहासोबत असो केचपसोबत असो
ते इतके आवडीने खातील ना, कारण पालकाच्या पुरीची ना एक छान चव लागते. सेम प्रोसेसने तुम्ही मेथीची पुरीसुद्धा बनवू शकता. हे पाहू शकता याचा क्रिस्पीपणा, ह्याचा कडकपणा बघा. हे पापड बघू शकता तुम्ही, वरचं पापड किती क्रिस्पी झालं आहे आणि आतूनसुद्धा छान प्रकारे भाजलं आहे. याच्यामध्ये ओव्याचा स्वाद आहे, जिऱ्याचा स्वाद आहे, लसणाचा एक छान मिरची लसूणचा एक चटपट झणझणीतपणा आहे. खूप मस्त लागतात पुऱ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकमध्ये भरपूर प्रमाणात ना आपल्याला कॅल्शियम भेटतं. नक्की करून बघा, खूप हेल्दी पुऱ्या आहेत आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील. केचपसोबत तुम्ही चहासोबत टिफिनलासुद्धा तुम्ही अशा पुऱ्या त्यांना देऊ शकता. तर बघा किती मस्त अशा कडक वाटतात का नाही, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि हे अशाच राहणार, हे काही खाली दबणार नाहीत, मस्त कडक झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा गरमागरम पालकाच्या पुऱ्या नक्की करून बघा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच रेसिपी बघण्यासाठी. आणि हो, पालकाच्या पुऱ्या तरी एकदा नक्की करून बघा, सगळेजण तारीफ करून आवडीने खातील. आता मी चहासोबत याला फिनिश करणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. स्वस्त रहा, मस्त रहा,